नमस्कार मित्रांनो, मी धनंजय सपकाळ. आज आपण पिंपरी चिंचवड एरियाची रोड ट्रिप करू. हे आपण जे समोर पाहताय ती टाटा कंपनी आहे. ही पिंपरी चिंचवडची खूप मोठी कंपनी आहे. तर आपण या गेटपासून सुरू करू आणि इथंच येऊन ही ट्रिप संपवू. आत्ता हा जो रोड आपल्याला समोर दिसतोय तो रोड सरळ जाईल चिंचवड गावाकडे. हे जे समोर पाहताय तुम्ही, हे आहे रामचंद्र मोरे सभागृह. नाटक वगैरे जे होतात किंवा कुठले लाईव्ह परफॉर्मन्स वगैरे असतील तर ते इथंच होतात. हा एक मोठा पॉईंट आहे, स्पॉट आहे, लोकेशन. तर हे आपण पाहू शकता, रामचंद्र मोरे सभागृह. हा आला एल्प्रो चौक. लेफ्ट साईडमध्ये ही कंपनी आहे एल्प्रो. आता हा सरळ रोड जाईल SKF कंपनीकडे. SKF असं कंपनीचं नाव आहे. हा डावीकडून जो रोड येतोय तो चिंचवड गावाकडून रोड येतो. आता राईट टर्न घेऊ, आपण जाऊ आकुर्डीकडे. हे पाही समोर SKF कंपनी. हे उजव्या बाजूला जे दिसतंय हे पूर्णपणे टाटा मोटरचीच भिंत आहे, ती त्यांचीच जागा आहे. ही खूप मोठी कंपनी आहे. 1000-2000 एकरमध्ये काहीतरी आम्ही ऐकलं असं की इतकी मोठी कंपनी आहे ती. हे पिंपरी चिंचवडचं RTO ऑफिस. हे टाटा मोटरचं मागच्या साईडचं गेट. आता हे बाहेरच्यांना तर आतमध्ये जायला अलाउड नाहीये, त्यामुळे आपण तर काही जाऊ शकत नाही. तर आपण सरळ जाऊ. तर आता आपण हे पाहू शकता पिंपरी चिंचवड कसं आहे, काय आहे. तर आज आपण जेवढा पिंपरी चिंचवडचा एरिया कव्हर करता येईल तेवढाच कव्हर करणार आहे. निगडी वगैरे, भक्तिशक्ती चौक, काळेवाडी फाटा, असे बरेच एरिया आहे. तर पूर्ण तर शक्य नाही आहे एका दिवसामध्ये, कारण भोसरी वगैरे ह्या चिखली त्या पलीकडच्या साईडला येतं. तर ते आपण करू पुढच्या व्हिडिओमध्ये. पण आज 70% तरी बऱ्यापैकी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आपण आकुर्डीच्या दिशेने चाललेलो आहे. हे गणेश विजन म्हणून हा एरिया आहे. हा पिंपरी चिंचवडचा चांगला फेमस एरिया आहे. तर आपण गणेश विजन आयनॉक्स थिएटर ऐकलं असेल तर ते हेच. हे जे समोर दिसतंय ते खंडोबा मंदिर. पिंपरी चिंचवडमध्ये हे प्रसिद्ध मंदिर आहे. आता हा आला मेन रोड. आता आपण चाललोय निगडी चौकाकडे. हे उजव्या बाजूला जे झाडी वगैरे दिसतात तर ती फोर्स कंपनी आहे. तुम्ही ऐकलंच असेल फोर्स टेम्पो वगैरे. तर ती खूप मोठी कंपनी आहे. आपण तिचं आता गेट पाहू. हे पहा फोर्स. पाहू शकतो आपण पिंपरी चिंचवड किती डेव्हलप झालेली सिटी आहे.
आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच पिंपरी चिंचवडची चांगली ओळख होईल. तुम्ही कधी आले तर तुम्हाला याविषयी पूर्ण चांगली माहिती असेल की हा कुठला रोड कुठे जातो, काय जातो. त्यामुळे नक्कीच तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलवर कंटिन्यू हे असे व्हिडिओ येतच राहतील. हे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतील. हे पावरती बोर्ड पहा, निगडी प्राधिकरण, भक्तिशक्ती चौक, यमुनानगर. आता आपण चाललेलो आहे भक्तिशक्ती चौकाकडे. आता हा पवळे उड्डाण ब्रिज. हा हायवे आहे मुंबई पुणे हायवे. या पहा समोर तिरंगा दिसतोय. हा महाराष्ट्रातील सर्वात उंच तिरंगा आहे आणि भारतातील हा 2 नंबरचा उंच तिरंगा आहे. या तिरंगाची उंची 351 फूट आहे आणि हा जो चौक आहे या चौकामध्ये एकही सिग्नल नाहीये, ट्रॅफिक सिग्नल एकही नाहीये. अशा पद्धतीने हा चौक बनवलेला आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता खालून जायला रोड आहे, हा रोड आहे, ह्याच्या वरतून रोड आहे. हे पहा आता हे जे डाव्या बाजूला जे बाग दिसते तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज हे इथं भेटले होते, तर त्यामुळे या चौकाला भक्तिशक्ती चौक असं नाव पडलेलं आहे. आता आपण इथून युटर्न घेऊ. हा जो समोर दिसतोय तो निगडी बस डेपो. डाव्या बाजूला हा रोड जाईल भोसरीकडे आणि उजव्या बाजूला हा रोड जाईल आकुर्डी स्टेशनकडे. आपण जाऊ सरळ. हे पहा ट्रॅव्हल्स पॉइंट आहे. बँगलोर वगैरे औरंगाबाद नागपूरकडे गाड्या जाणाऱ्या इथं थांबतात. हे पहा आपण आता परत आलेलो आहे पवळे उड्डाण पुलाच्या इथं. हा निगडी चौक आहे. इथून आपण उजव्या बाजूला टर्न घेऊ. आता आपण चाललोय निगडी प्राधिकरणाकडे. हे आपण पाहू शकता बंगले वगैरे. हा खूपच रिच एरिया आहे. हे निगडी प्राधिकरण. पाहू शकता तुम्ही, हे खूपच पॉश लोकेशन आहे. आता आपण चाललोय आकुर्डी रेल्वे स्टेशनकडे.
हे आकुर्डी स्टेशन आलेलं आहे. इथं आपण आता थांबू आणि पाहू हे आकुर्डी स्टेशन. हे पहा, हा जो चौक आहे तोच आहे आकुर्डी स्टेशनचा चौक आणि हे समोरचं आकुर्डी स्टेशन. आता आपण चाललोय गुरुद्वारा चौकाकडे. हा पूर्ण एरिया आकुर्डी रेल्वे स्टेशन याच नावाने ओळखला जातो. आकुर्डी स्टेशन या नावाने. हा आला गुरुद्वारा चौक. आता आपण जाऊया लंडन ब्रिजकडे. ऐकायला वेगळं वाटतं ना, पण पाहू आता लंडन ब्रिज नक्की कसा आहे काय आहे. हे पहा, हे डाव्या बाजूला डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज. हे पहा, आता दोन्ही बाजूला दिसते. हे खूप मोठं कॉलेज आहे पिंपरी चिंचवड मधलं. आता इथून आपण लेफ्ट टर्न घेऊ. हे पहा, हा आला लंडन ब्रिज. आहे का नाही लंडन सारखाच, लंडन मधल्या ब्रिज सारखाच. रात्री इथं खूप छान व्ह्यू दिसतो असं आम्ही ऐकलेलं आहे. रात्री लाइटिंग वगैरे खूप सुंदर दिसते. तर एक दिवस आपण रात्रीचा पण व्हिडिओ बनवू या लंडन ब्रिजचा पुढील काही दिवसामध्ये. आता सरळ रोड किवळ्याकडे जाईल. किवळे.
हे पहा डाव्या बाजूला चिंचवड, औंध पुणे सरळ. भविष्यात आपण पिंपळे गुरव, पिंपळे निळक, पिंपळे सौदागर यांचे पण व्हिडिओ बनवू. ते पण खूप पॉश लोकेशन्स आहेत, त्यांची पण माहिती घेऊ. हा आला डांगे चौकाचा ब्रिज. आता आपण आलो डांगे चौकात. आता आपण चाललेलो आहे काळेवाडी फाट्याकडे. आता सरळ रोड जाईल औंध, बानेर, पाषाण तिकडे. तो पण एरिया राहिलेला आहे, तो पण आपण लवकरात लवकर एरिया कव्हर करू. औंध, बानेर, पाषाण. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी. दर आठवड्याला नवीन व्हिडिओ येतील आपल्या चॅनलवर. आता आपण आलोय काळेवाडी फाट्यावर. हे पाहतो बऱ्याच वेळा ऐकला असेल काळेवाडी फाटा, तर तो हाच आहे. हे पुण्यातलं फेमस पॉइंट आहे, हा फेमस चौक आहे हा. आता हा आला थेरगाव चौक. आता आपण चाललोय पिंपरीकडे, पिंपरी गावाकडे.
आत्ता हा जो एरिया चालू आहे त्याला काळेवाडी म्हणतात. हा एरिया आहे काळेवाडी. हा काळेवाडी पेट्रोल पंप. आता ह्या ब्रिज नंतर पिंपरी गाव सुरू होईल. पिंपरी एरिया सुरू होईल. आपण जे म्हणतो पिंपरी चिंचवड, तर त्यातलं हे पिंपरी गाव. आता आपण चाललेलो आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे. हे पहा, आपण आता परत पुणे मुंबई हायवेच्या या पिंपरी चिंचवडच्या मेन रोडकडे आलेलो आहे आणि हे समोर जे दिसतंय वरती ते मोनोरेल आहे. मोनोरेलचं काम चालू आहे. थोड्याच दिवसात ते सुरू होईल. आता टेस्टिंग वगैरे झालेलं आहे. हा पहा मेन रोड. पुण्याच्या शिवाजीनगरकडून हा रोड येतो आणि पुढे जातो मग तो लोणावळा, खंडाळा, मुंबईकडे. आता आपण आलोय आंबेडकर चौकात. पिंपरी चिंचवडमधील हा खूप फेमस चौक आहे. मोठा लँडमार्क आहे हा. हे पहा, उजव्या बाजूला दिसतोय आपल्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं नाव. आता या ब्रिजमुळे काही नीट दिसत नाहीये, पण पुढे जाऊन आपण थांबून पाहू पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची बिल्डिंग. हे पहा, ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची बिल्डिंग. हे पहा, मोनोरेलचं स्टेशन. खूपच खर्चिक काम दिसतंय. खूपच हायफाय होणार आहे पूर्ण झाल्यावर. अजून तरी काम चालू आहे, त्यामुळे काही नीट कळत नाहीये, पण पॉश होईल.
हे पहा उजव्या बाजूला वरती मेट्रो दिसते, तिथं थोड्या दिवसापूर्वीच टेस्टिंग झालेलं आहे आणि लवकरच ही मोनोरेल सुरू होईल. हा ब्रिज उजव्या बाजूला जाईल भोसरीकडे. आता हे भोसरी वगैरे हे जो एरिया आहे तो आता या व्हिडिओमध्ये तर कव्हर नाही होणार. भोसरी चिखली अजून बराच एरिया आहे, तर तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की कव्हर करू. आणि असे खूप एरिया बाकी आहेत. पिंपरी चिंचवड हे खूप मोठे आहे, तर लवकरात लवकर आपण पूर्ण पिंपरी चिंचवड कव्हर करू. आता आपण जिथून आपली जर्नी सुरू केली होती तिथेच आपण आता परत जाऊ, टाटा मोटर्सच्या गेटकडे. हे पहा उजव्या बाजूला हे जे वॉल वगैरे दिसते हे पूर्ण टाटा मोटर्सचीच कंपनी आहे. हे आपण आलो आता टाटा मोटर्सच्या गेट समोर. तर हे पहा मित्रांनो, आपण जिथून व्हिडिओ सुरू केला आता तिथंच येऊन थांबलेलो आहे. तर अजून आपल्याला पिंपरी चिंचवडचा बराच एरिया कव्हर करायचा आहे, बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला, अजून आपले काही सजेशन वगैरे असतील तर नक्की सांगा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.